नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्म मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण नावाजलेले क्रिटिकली ॲक्लेम्ड मस्ट वॉच मराठी चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. तर ह्या भागात आपण बोलूया रिंगण या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट 2017 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत शशांक शेंडे, साहिल जोशी, अभय महाजन. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत मकरंद माने. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यावेळी मिळाला होता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही एका बाप आणि त्याच्या लहान मुलाची गोष्ट आहे. त्या मुलाची आई वारली आहे, पण त्या लहान मुलाला अजूनही ते समजत नसल्यामुळे तो बापाकडे मला आई पाहिजे, मला तिला भेटायचे आहे अशी विनवणी करत असतो. दुसरीकडे बापाच्या डोक्यावर खूप कर्ज आहे. त्याने ते कर्ज फेडलं नाही तर त्याची जमीन सुद्धा हातातून जाऊ शकते. बापाच्या मनात सारखे आत्महत्याचे विचार येत असतात. पैशाचा बंदोबस्त कसा करायचा या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी बाप आणि लेक पंढरपूर गाठतात आणि तिथे त्यांच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडते. त्यामुळे त्यांना रस्त्यावर यावं लागतं. खिशात पैसे नाहीत, गावापासून दूर ते आहेत आणि मनात पैशाचा बंदोबस्त कसा करायचा या प्रश्नांची कालवाकालव त्यांच्या चालू आहे. त्यात त्या लहान मुलाची सुद्धा काळजी त्यांना घ्यायची आहे. तर शेवटी बाप आणि मुलगा पंढरपुरात तग धरू शकतात का? शेवटी कर्ज फेडलं जातं का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सुंदर प्रेरणादायी चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया अशा गोष्टींबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. रिंगण हा बाप आणि मुलाच्या नात्याची गोष्ट आहेच, पण हा एक प्रेरणादायी चित्रपट सुद्धा आहे. कसं पूर्ण जग विस्कळीत होऊन जगण्याची काहीच अपेक्षा उरलेली नसताना एक मार्ग, एक संधी मिळत जाते आणि त्या संधीचं सोनं करीत प्रामाणिकपणे काम करत करत पुढे माणूस जाऊ शकतो. काहीच मार्ग उरलेला नसताना सुद्धा काहीतरी मार्ग नवीन मिळत राहतो. याचं उदाहरण म्हणजे हा चित्रपट. हा चित्रपट आपल्याला जगण्याचा अर्थ सांगतो. बोलूया चित्रपटातील काही सुंदर सीन्स बद्दल. जेव्हा अर्जुन एका हातगाडीवाल्याला सामान उचलण्यास मदत करतो तेव्हा तो कामगार मुलगा त्याचे अर्धे पैसे त्याला देतो. तो सीन खरं तर या चित्रपटाचा टर्निंग पॉइंट ठरतो. मग त्याला काम मिळावं म्हणून तो कामगार मुलगा त्याच्या शेठकडे विनवणी करतो. तो सीन सुद्धा खूप सुंदर झाला आहे. क्लायमॅक्सला 50,000साठी जेव्हा अर्जुनची नियत बिघडते तेव्हा जी मनात कालवाकालव चाललेली असते ती अक्षरशः आपल्याला जाणवते. त्यानंतर शेठ त्याला माफ करतो. तो सीन पण खूप काही सांगून जातो. आपली आई आता परत येणार नाही याची जाण लहान मुलाला एक वेश्या समजवते. तो सीन सुद्धा खूप काही सांगून जातो. शेवटी अर्जुन जमिनीला स्पर्श करतो, हातात माती घेतो तेव्हा एक विजयाची फिलिंग येते. त्यात शशांक शेंडे यांनी अक्षरशः जीव ओतला आहे. काय काम केलं आहे त्यांनी. त्यांच्या चेहऱ्यावरूनच समजतं की किती हलाखीची परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. त्यांना किती चिंता त्या जमिनीची लागलेली आहे. साहिल जोशी म्हणजे अभिमन्यू यांनी सुद्धा छान काम केलं आहे. त्याचा निरागस चेहरा खूप काही सांगून जातो. टेक्निकली सुद्धा हा चित्रपट अव्वल आहे. सिनेमॅटोग्राफी खूप सुंदर आहे. एक फ्रेम अप्रतिम दिसते. सिनेमा सुद्धा कलरफुल वाटतो. खास कौतुक म्हणजे पूर्ण रिअल लोकेशनवर हा चित्रपट शूट केला आहे. इतक्या गर्दीत पंढरपुरात शूट केला आहे, त्यामुळे पूर्ण टीमचं खास कौतुक. तर रिंगण हा चित्रपट एक सुंदर प्रेरणादायी शेतकरी बाप आणि लेकाची गोष्ट आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.